नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने वर्षों से लंबित राजस्व मामलों के निपटारे के लिए महात्मा फुले लोकशाही लोक अदालत आयोजित करने की जानकारी साझा की। 1 सितंबर 2026 से 31 मार्च 2027 तक चलने वाले इस अभियान के तहत तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिलाधिकारी और विभागीय आयुक्त स्तर पर लंबित मामलों का समझौते के जरिए निपटारा किया जाएगा। बावनकुले ने कहा कि वर्षों से कार्यालयों के चक्कर काट रहे नागरिकों को राहत देने के उद्देश्य से यह विशेष अभियान चलाया जा रहा है। पुणेच्या जिल्हाधिकारी यांनी लोक अदालत घेऊन 11,000 केसेस निकाली काढल्या। लोक अदालत घेणे म्हणजे दोन्ही पक्षकाराला बोलवणे आणि दोन्ही पक्षकाराला बोलवून दोघांचे म्हणणं ऐकून त्याच ठिकाणी निपटारा करणे, या पद्धतीचं अभियान आम्ही राज्यभर राबवतो आहे। सर्व तहसील कार्यालय, सर्व प्रांत कार्यालय, सर्व कलेक्टर कार्यालय, सर्व कमिशनर कार्यालयामध्ये लोक अदालती होतील आणि ज्या वर्षानुवर्ष केसेस चालू आहेत त्या केसेसचा निपटारा होईल। मला विश्वास आहे ज्या पद्धतीचा शासन निर्णय आम्ही केला आहे, या शासन निर्णयाचं तंतोतंत पालन केलं आमच्या अधिकाऱ्यांनी, तर निश्चितपणे या राज्यातल्या 50% केसेस या समझोता करून निकाली काढू शकतो असं अभियान या ठिकाणी घेतलेलं आहे। त्यामुळे 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या अभियानामध्ये ज्यांच्या केसेस तहसीलदारकडे, प्रांताकडे, एसडीओकडे, कलेक्टरकडे सुरू आहेत, वाद सुरू आहे जमिनीचे, हे वाद लोक अदालतीच्या माध्यमातून सोडवण्याकरता जनतेने सुद्धा पुढाकार घ्यावा। आमचे अधिकारी त्या ठिकाणी पुढाकार घेतील। निश्चितपणे हे अभियान आम्ही सक्सेसफुली पूर्ण करू। साखरमधले जवळपास 20 उद्योग स्थलांतरित झाले, त्यावरून शरद पवार यांनी टीका केलेली आहे। उद्योग बाहेर जात नाही, सुविधा मिळत नाही, अशा प्रकारची टीका केली आहे। नाही, माननीय उद्योग मंत्री यांनी यामुळे पुढाकार घेतला आहे आणि पुढाकार घेऊन या सर्व चाकणमधल्या एमआयडीसी चाकण म्हणून वापस जाऊ नये, कारण तिथे रस्त्याचा एक मुख्य समस्या होती। माननीय नितीन गडकरी साहेबांनी तिथे पुणे चाकण हा जो रस्ता आहे त्याकरता या ठिकाणी भरीव तरतूद केली आहे। मला वाटतं बाकीच्याही फॅसिलिटी ज्या आहे आणि गरज पडली तर शरद पवार साहेबांनी जी सूचना दिली त्या सूचनेवर आमचे उद्योग मंत्री उदय सामंतजी हे निश्चितपणे काम करतील आणि कुठलीही इंडस्ट्री परत जाणार नाही ती काळजी आम्ही घेऊ। काल मी जमाबंदी आयुक्ताकडे स्वतः गेलो होतो, त्या ठिकाणी संपूर्ण आढावा घेतला। राज्यामध्ये 2,31,000 शेतकरी असे ज्यांच्या नावाने 7/12 नाही आहे, जमीन कसतात पण 7/12 नाही। मग ते आदिवासी भागातले शेतकरी आहे, कोकणातले शेतकरी आहे, काही आकारपडती शेतकरी आहे, काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या कायद्यामध्ये अडकलेले इनाम देवस्थान जमिनीमधले शेतकरी आहेत, त्यांच्या नावाने अजून प्रॉपर्टी कार्ड झाला नाही, 7/12 झाला नाही। या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा योजना असेल, पीक कर्ज असेल, हे सर्व मिळण्याकरता आम्ही आता पुढाकार घेतो आहे आणि मला विश्वास आहे कालपर्यंत 60,000 आकडा आम्ही पार केला 2,31,000 मधून। आता 1,60,000 लोक राहिले आहेत, त्यांच्याही पुढच्या 1 महिन्यामध्ये काही ना काही मार्ग काढून काही ठिकाणी कायदे बदलाची गरज आहे, काही ठिकाणी वेगवेगळे नियम आहे, अटी आहेत। जसं पालघर ठाणेमध्ये वर्कर्स आहे लिहिलेलं, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कबूलतदार लिहिलेलं आहे, मराठवाड्यामध्ये या ठिकाणी निजामाच्या जमिनी आहेत, नंदुरबारमध्ये जहागीरदार आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवस्थान इनाम आहे, देशमुख इनाम आहे, त्या ठिकाणी असे अनेक वतन आहेत। त्यामुळे वेगवेगळे कायद्याचा बदल करून सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी जे कसतात त्यांना परत मिळणे याकरता शासनाची भूमिका, आमच्या सरकारची भूमिका। कारण देवेंद्रजींनी महाराष्ट्राला शब्द दिला आहे की कुठल्याही शेतकऱ्याला अन्याय होणार नाही। जसं आता आदिवासी शेतकऱ्यांना आम्ही आता या ठिकाणी नवीन 7 आणि 12 दिल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी त्यांच्या नावानं होणार आहे।